नमस्कार मित्रांनो, मी अमित भूतकर. मी सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे आपले मराठी बांधव लिकर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न मी या चॅनलच्या माध्यमातून करत असतो. मित्रांनो, आता आपल्याला माहितीच आहे, परमिट रूम बिअर बार सुरू करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती घेण्यासाठी आपण एक सिरीज चालू केलेली आहे आणि त्यातला हा चौथा व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांना चेकलिस्ट बऱ्याच जणांना फ्री दिली. जवळपास 300 जणांच्या पेक्षा जास्त लोकांनी ती चेकलिस्ट घेतली आणि भरपूर जणांनी मला त्या प्रकारे फाईल टाकून चेकलिस्ट चिटकून त्यांच्याकडे जे जे डॉक्युमेंट आहेत ते जोडून जे चेकलिस्टला बॉक्समध्ये बरोबर चिन्ह करून त्या प्रकारे मला पाठवलं आणि ह्या गोष्टीचा मला खूप आनंद झालेला आहे. म्हणजे आपण काहीतरी करतोय आणि त्यातून कुणाला फायदा होतोय हे बघून आपल्या कामाचं कुठतरी चीज होतंय असं मला वाटतं. तर मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं सही आणि फोटो. त्या संदर्भात जर तुम्ही आता हा व्हिडिओ डायरेक्ट बघत असाल आणि तुम्ही जर सिरियस असाल परमिट रूम बिअर बार सुरू करण्यासाठी आणि तुम्हाला डॉक्युमेंटच्या बाबतीत काय कन्फ्युजन असेल तर मी तुम्हाला अगदी विनंती करतो की डायरेक्ट हा व्हिडिओ बघू नका. हा व्हिडिओ पहिल्यांदा थांबवा. 4 व्हिडिओ पूर्वी आपण ही सिरीज चालू केलेली आहे. एपिसोड 1 तो बघा, नंतर एपिसोड 2 बघा, नंतर एपिसोड 3 बघा आणि नंतर हा आजचा एपिसोड 4 बघा. हे जे आपण कागदपत्रांचा सिक्वेन्सनं किंवा ज्या एपिसोड 1, 2, 3 करतोय, हे जे करतोय ते एक्साईजच्या पोर्टलवर, एक्साईजच्या वेबसाईटवर ज्या प्रकारे आपल्याला डॉक्युमेंट सबमिट करायचे, ज्या प्रकारे तिथं सिरीजनं डॉक्युमेंट विचारलेले आहेत त्या सिरीजनंच आपण हे व्हिडिओ बनवतोय. त्यासाठी तुमचं कन्फ्युजन होऊ नये, तुम्हाला अर्धवट ज्ञान येऊ नये म्हणून मी तुम्हाला विनंती करेन, जर तुम्ही नवीन व्ह्यूवर असाल, नवीन आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर असाल, नवीन फॅमिली मेंबर असाल तर तुम्ही पहिल्यांदा एपिसोड 1 बघा, त्यातली माहिती समजून घ्या. एपिसोड 2 बघा, 3 बघा आणि नंतर ह्या क्रमांकानं हे एपिसोड तुम्ही इथून पुढचे देखील बघत चला. आणि जर काही शंका असेल तर आपल्या कम्युनिटीमध्ये विचारा किंवा माझा व्हॉट्सॲप नंबर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथं व्हॉट्सॲपवर एखादी तुम्हाला जर काही शंका असेल तर ती विचारा. आणि आपला व्हॉट्सॲपचा जो फ्री ग्रुप आहे, आपले 2 ग्रुप आहेत, एक फ्री ग्रुप आहे, एक पेड ग्रुप आहे. जे लोक पेड करून येतात त्यांच्यासाठी पेड ग्रुप आहे आणि जी लोकांना वरचेवर माहिती, नॉमिनल माहिती पाहिजे आहे त्यांच्यासाठी फ्री ग्रुप आहे. त्या ग्रुपची देखील लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. शिवाय एक्साईजच्या पोर्टलची पण लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास करा आणि त्या प्रकारे तुमची कागदपत्र जमवण्याचा प्रयत्न करा. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ आहे सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट. हा थोडासा बऱ्याच जणांना शंका, बऱ्याच जणांना अवघड वाटणारा विषय आहे सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट. सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट म्हणजे मराठीतून सांगायचं झालं तर ऐपत प्रमाणपत्र. आता ऐपत प्रमाणपत्र किंवा बँक गॅरंटी. आता आपण हा व्हिडिओ थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे. लक्षात, आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐपत प्रमाणपत्र, सॉल्व्हन्सी किंवा बँक गॅरंटी किंवा बँक सॉल्व्हन्सी, त्या बँकेमध्ये परत अनेक 2 प्रकार आहेत, बँक गॅरंटी, बँक सॉल्व्हन्सी आणि ऐपत प्रमाणपत्र किंवा सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट. हे कोण देतं, आपल्याला केवढ्याचं लागतं, आपल्याला त्यासाठी काय करावं लागतं, ही सगळी माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर घेणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे. तर सुरुवात करूया की सॉल्व्हन्सी म्हणजे काय, ती किती रकमेची लागते. तर सॉल्व्हन्सी म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर जर हे जे लायसन आहे हे जर तुम्हाला उद्याच्याला मिळालं तर ही जी लायसन फी आहे ही भरायची ताकद तुमची आहे किंवा ही भरायची आर्थिक पात्रता, आर्थिक क्षमता तुमच्यामध्ये आहे, हे प्रूव्ह करण्यासाठीचं एक सर्टिफिकेट असतं. त्याला आपण ऐपत प्रमाणपत्र म्हणतो किंवा सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट म्हणतो. जनरली हे तहसीलदार, प्रांत,
कलेक्टर, अगदी नायब तहसीलदार, प्रांत, कलेक्टर ही लोक इश्यू करतात. ही कसं कुठलं सर्टिफिकेट कोण इश्यू करल, तर 1,00,000 पर्यंत माझ्या मते थोडंसं ह्यात रकमेमध्ये मागं पुढं होऊ शकतं. 50,000 का 1,00,000 पर्यंत नायब तहसीलदार यांना अधिकार आहे. 1,00,000 ते 5,00,000पर्यंत तहसीलदार यांना अधिकार आहे. 5,00,000 ते 10,00,000 का 15,00,000पर्यंत प्रांत साहेब यांना अधिकार आहे. आणि 10 ते 15 लाखाच्या पुढं जर तुम्हाला सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट पाहिजे असेल तर ते मान्य कलेक्टर साहेब यांना तो अधिकार आहे. मित्रांनो, आपल्याला सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट किती रुपयाचं लागतं, तर जी आपली लायसन फी आहे याच्या 50% आपल्याला सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट लागतं. आता बऱ्याच जणांचा मला फोन येतो की साहेब आम्हाला लायसन फी किती बसेल. आता परत तिथं चालू आपण की लायसन फी ही तुमच्या गावच्या लोकसंख्येवर अवलंबून आहे. आता तुम्ही जर पुण्यामध्ये असाल किंवा मुंबईमध्ये असाल आणि तिथे उपनगरात तुम्ही राहत असाल तर त्या उपनगराची का, किंवा पुण्यात तुम्ही राहताय, पुण्यात तुम्ही स्वारगेटमध्ये राहताय, स्वारगेट एरियामध्ये राहताय, तर स्वारगेटची लोकसंख्या का नाही, त्या पुण्यामध्ये तुम्ही राहताय, ज्या गावामध्ये तुम्ही राहताय त्या गावची लोकसंख्या. आता तुम्ही नेमकं कुठं राहताय हे कसं कळायचं, तर अगदी त्यासाठी सोपी पद्धत आहे. तुमचा जो 7/12चा उतारा असेल किंवा सिटीमध्ये 7/12चा उतारा नाही मिळणार, प्रॉपर्टी कार्ड असेल, त्या प्रॉपर्टी कार्डवर ज्या गावचं नाव असेल ते तुमचं गाव येतं आणि त्या गावची लोकसंख्या आहे ती त्या लोकसंख्येच्या प्रमाणे तुम्हाला लायसन फी बसती आणि ती लायसन फीच्या 50% तुम्हाला सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट काढावं लागेल. बऱ्यापैकी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे 90%पेक्षा जास्त ग्रामीण भागातीलच लोक आहेत. त्यामुळं ग्रामीण भागाच्या लोकांना जनरली लोकसंख्या, आणि परत अजून एकदा सांगतो की ही जी लोकसंख्या आहे ही चालूची लोकसंख्या नाही, तर जी 2011 साली जनगणना झाली, लक्षात घ्या, जी 2011 साली जनगणना झाली ती जी जनगणना आहे त्या जनगणनेनुसारच आपली लोकसंख्या गृहीत धरली जाते. त्यानंतर 2021 साली जनगणना होणार होती, परंतु करोना रोगाच्या प्रसारामुळं ती जनगणना त्यावर्षी झाली नाही आणि ती आज तागायत 2021 आता 2024 झालेलं आहे, परंतु ती जनगणना आज तागायत झाली नाहीये. त्यामुळं आज देखील जी 2011 साली जनगणना झाली आहे तीच जनगणना शासन दरबारी मान्य आहे आणि तीच गृहीत धरली जाते. त्यामुळं तुमच्या गावची 2011 सालची लोकसंख्या किती आहे त्यानुसार तुम्हाला लायसन फी ठरती आणि लायसन फीच्या 50% रक्कम तुम्हाला ऐपत प्रमाणपत्र, 50% रकमेचं तुम्हाला ऐपत प्रमाणपत्र किंवा सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट घ्यावं लागतं. मित्रांनो, आता सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट घेण्यासाठी आपल्याला काय प्रोसिजर आहे, तर सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा, आता सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट फक्त लिकरला लागतं का, तर नाही, तुम्हाला शिक्षण कामी लागतं. जर कोर्टामध्ये जामीन राहायचं असेल तर बाबा जामीन राहण्याकामी लागतं. तुम्हाला भरती कामी लागतं. शासनाचे विविध लिलाव असतात, जसं की वाळूचा लिलाव आहे, तर त्याच्या कामी तुम्हाला सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट लागतं. म्हणजे एक प्रकारे असं की तो जो लिलाव आहे किंवा ते जे तुम्हाला मिळालं, शासनाची एखादी नोकरी असेल किंवा शिक्षण कामी तुम्हाला एखादं पद, शिक्षण कामी एखादी तुम्हाला जागा असेल कुठं, तर ती मिळाली, तर त्यासाठीची जी शासनाची फी आहे ती फी भरायची तुमची पात्रता, कॅपॅसिटी आहे हे तुम्हाला त्या सर्टिफिकेटद्वारे प्रूव्ह करावं लागतं. जर तुम्ही ती फी भरण्यास असमर्थता दाखवली किंवा ती पोस्ट समजा तुम्हाला मिळाली आणि तुम्ही ती जर घेतली नाही किंवा घेऊन त्याचे पैसे भरले नाहीत, तर शासन संबंधित जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला अटॅचमेंट देऊन ती रक्कम शासन वसूल करू शकतं. अशी झालेली एक ही केस माझ्यासमोर नाहीये, परंतु जे काय त्याचे नियम आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे लायसन तुम्हाला सँक्शन झालं, मंजूर झालं, लायसन फी तुम्हाला 65,000 रुपये आहे, मंजूर झाल्यानंतर जर तुम्ही 65,000 रुपयेच भरले नाहीत तर शासन जी तुम्ही प्रॉपर्टी किंवा जी तुम्ही बँक गॅरंटी किंवा जी बँक सॉल्व्हन्सी तुम्ही दिली आहे त्याच्या माध्यमातून ती 65,000 रक्कम शासन वसूल करू शकतं. परंतु असं झाल्याची एक ही केस बघण्यात तर नाहीच, पण ऐकिवात देखील नाहीये माझ्या
की बाबा अशा अशा प्रकारे वसुली झालेली आहे आणि त्यानं पैसे भरले नाहीत. असो, आपला तो विषय नाही आहे. आपल्याला सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट काढायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला जो आपल्या नावाचा 7/12चा उतारा असेल, 8चा उतारा असेल, 8चा उतारा म्हणजे घराचा उतारा, 7/12चा उतारा म्हणजे जागेचा उतारा, किंवा प्रॉपर्टी कार्ड असेल, म्हणजे जागा जर सिटी सर्व्हे एरियामध्ये येत असेल तर 7/12 मिळत नाही, प्रॉपर्टी कार्ड मिळतं. प्रॉपर्टी कार्ड तुमच्या सिटी सर्व्हेच्या ऑफिस मध्ये मिळतं. 7/12 तुमचा तलाठी ऑफिसमध्ये मिळतो. आणि 8चा उतारा तुमच्या ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका या ठिकाणी 8चा उतारा मिळतो. 8चा उतारा तुमच्या घराचा उतारा असतो, त्याच्यावर तुमच्या घराची नोंद असते. आणि 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड याच्यावर तुमच्या फक्त जागेची नोंद असते, समजून घ्या. तर तो जो 7/12चा उतारा आहे, प्रॉपर्टी कार्ड आहे किंवा 8चा उतारा आहे, हा उतारा घेऊन तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे ऑफिस आहे, त्या ऑफिसला काय म्हणतात, जिथं आपले दस्त होतात, दुय्यम निरीक्षक, सॉरी ते नाव विसरतोय मी, पण ज्या ठिकाणी आपले दस्त होतात, भूमी अभिलेख पण नाही, सॉरी नावच विसरलो मी एकदम अचानक. ठीक आहे, असो, ज्या ठिकाणी आपल्या जमिनीचे खरेदी विक्रीचे दस्त होतात त्या ठिकाणी आपण तो 7/12चा उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड घेऊन जायचं आहे आणि त्या ठिकाणी त्या 7/12चं किंवा त्या प्रॉपर्टी कार्डचं व्हॅल्युएशन करायचं आहे. लक्षात, ही 1 तासा 2 तासाची किंवा अगदी 1 दिवसाची प्रोसिजर आहे. त्या संबंधित ऑफिसच्या बाहेर त्यांचे ते दस्त करणारे स्टॅम्प वेंडर वगैरे बसलेले असतात. त्यांना तुम्ही तो 7/12 दिला तर ते तुम्हाला 2 तासात त्याचं व्हॅल्युएशन रिपोर्ट हा आणून देतात. त्यांच्याकडं रेडी रेकनर तयार मूल्यांकन पत्र तयार असतं. त्या प्रकारे तुमचा प्रॉपर्टी कार्डचा नंबर कुठल्या विभागात आहे, अ वर्ग, क वर्ग, सी वर्ग, असं त्यांच्याकडे बरंच काय काय असतं. त्याप्रमाणे ते तुमच्या जागेचं मूल्यांकन लगेच करतात आणि काही फी भरून, 20 रुपये, 50 रुपये, 60 रुपये अशी काही फी असते त्याची, ती फी भरून तुम्हाला ते मूल्यांकनाचा दाखला किंवा व्हॅल्युएशन सर्टिफिकेट हे तुम्हाला लगेच देतात. अगदी जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी बोलू शकतात. ठीक आहे मित्रांनो, जर हा 7/12चा उतारा तुमच्या नावे नाहीये, लायसन तुम्हाला तुमच्या नावे काढायचं आहे, प्रॉपर्टी आईच्या नावानं आहे, वडिलांच्या नावानं आहे, किंवा तुम्हाला तुमच्या पत्नीच्या नावानं लायसन काढायचं आहे आणि प्रॉपर्टी तुमच्या नावानं आहे, काही अडचण नाही, प्रोसिजर सेमच आहे. ह्यामध्ये थोडासा फरक आहे पण तो पुढे आहे, हिथं नाहीये. हिथं जो काय तुमच्या नावा, फक्त ती व्यक्ती तयार पाहिजे आहे. ठीक आहे, ही एक गोष्ट महत्वाची आहे की तुम्हाला सॉल्व्हन्सी सर्टिफिकेटसाठी त्याची प्रॉपर्टी वापरण्यास ती व्यक्ती तयार पाहिजे, तुमचे आई वडील, भाऊ बहीण कोणी असो. तर त्या व्यक्तीच्या नावानं जर 7/12 उतारा प्रॉपर्टी कार्ड असेल तर ते त्या ऑफिसमध्ये घेऊन जायचं. मला अजून काय होतंय की त्या ऑफिसचं नाव लक्षात येईना. असो, तर ज्या ठिकाणी आपले खरेदी विक्री, जमीन खरेदी विक्रीचे दस्त होतात त्या ठिकाणी जाऊन आपल्या त्या 7/12चं आणि प्रॉपर्टी कार्डचं व्हॅल्युएशन रिपोर्ट किंवा मूल्यांकन करायचं आहे आणि तो मूल्यांकनाचा कागद, ती 7/12चा उतारा घेऊन आपल्याला तहसीलदार ऑफिसमध्ये जायचं आहे. तहसीलदार ऑफिसमध्ये परत काही बाहेर लेखनिक बसलेले असतात जे तुमचे छोटे मोठे अर्ज, छोटी मोठी कामं तहसीलदार कार्यालयाची करतात. त्यांना पण स्टॅम्प वेंडर टाईपच असतात ते. तर त्यांच्याकडे जायचं आहे. अथवा काही ठिकाणी ही सॉल्व्हन्सीची प्रक्रिया सेतू कार्यालयातून देखील ऑनलाईन स्वरूपात होती. आत्ताच आमच्या इथं म्हणजे जस्ट 1 महिना झाला, आमच्या इथं कोरेगाव गावामध्ये, तालुक्याचं ठिकाण आहे, या ठिकाणी सॉल्व्हन्सीची प्रक्रिया ही ऑनलाईन झाली आहे. त्याच्यापूर्वी ते त्यांच्या पोर्टलला दिसत होतं परंतु ॲक्टिवेट नव्हतं. परंतु 1 महिना झालेला आहे की ते ॲक्टिवेट झालेलं आहे आणि सॉल्व्हन्सीची प्रक्रिया ही सेतू कार्यालयातून देखील तुम्ही करू शकता. मग त्या ठिकाणी काय करायचं आहे तर काही नाही, त्या ठिकाणी एक साधा सिंपल सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट मिळावं म्हणून एक छापील अर्ज असतो. हा छापील अर्ज जनरली तुम्हाला तहसीलदार कार्यालयासमोर जे झेरॉक्सवाले असतात त्यांच्याकडून तो 2-3 रुपये 5 रुपयाला
मिळू शकतो. तो अर्ज आणायचा आहे. त्याच्याबरोबर जो तुमचा 7/12चा किंवा प्रॉपर्टी कार्डचा किंवा जो 8चा उतारा आहे तो जोडायचा आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला जे तुम्ही मूल्यांकन काढलेलं आहे ते जोडायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, लक्षात आलं. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला 7/12 घेऊन जिथं आपले खरेदी विक्रीचे व्यवहार होतात त्या ठिकाणी जायचंय. त्या ठिकाणी जाऊन त्या तुमच्या जागेचं घराचं मूल्यांकन म्हणजे दर किती आहे, त्या जागेचा मार्केट सरकारी नियमाप्रमाणे त्या जागेचा दर किती आहे हे काढायचं आहे. हा दर प्रॉपर त्यांच्या सही शिक्क्याने घ्यायचा आहे. मग ते दराचा उतारा किंवा मूल्यांकन पत्र त्याला म्हणतात किंवा व्हॅल्युएशन रिपोर्ट म्हणतात ते घेऊन 7/12चा उतारा घेऊन एक ॲप्लिकेशन करायचं आहे आपल्याला मान्य तहसीलदार साहेबांच्याकडे. फक्त या ठिकाणी एक लक्षात ठेवा, 5वा 6वा पॉईंट आहे त्या ॲप्लिकेशन फॉर्मचा की हे तुम्हाला जे सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट पाहिजे आहे हे कशासाठी पाहिजे आहे, तर त्यामध्ये तुम्हाला स्पष्ट उल्लेख करायचा आहे की राज्य उत्पादन शुल्कची अनुज्ञप्ती मिळणे कामी. लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी आता बऱ्याच वेळा मी सांगतो की शक्यतो हे कुणाला सांगायचं नाही की आपण परमिट रूम बिअर बार चालू करतोय. ह्याच्यावरती आपण एक व्हिडिओ पण बनवला होता, मवाच्या माशा कुणी उठवल्या. लक्षात, ह्याच्यावरती आपण एक डिटेल व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये मी सांगितलं होतं की शक्यतो नाही कुणालाच सांगायचं नाही. ओके, परंतु या ठिकाणी सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट करताना आपल्याला पूर्णपणे स्पष्टपणे उल्लेख करावा लागतो की राज्य उत्पादन शुल्क विभागाची अनुज्ञप्ती म्हणजे लायसन मिळणे कामी. लक्षात, आणि त्याच्यावरती तुम्हाला बाबा इतक्या रकमेची सॉल्व्हन्सी पाहिजे आहे असं टाकायचं आहे. तर हे अर्ज दिल्यानंतर हा अर्ज चौकशीसाठी जे तुमच्या गावचे सर्कल अधिकारी, सर्कल ऑफिसर किंवा त्याला मराठीतून मंडल अधिकारी म्हणतात, सर्कल ऑफिसर किंवा मंडल अधिकारी यांच्याकडं तहसीलदार मार्फत चौकशीला जातो. त्यांची काय नॉमिनल 1-2 दिवसाची चौकशी असते. ॲक्च्युली चौकशी म्हणजे काय की बाबा समोरची व्यक्ती खरी आहे का, योग्य आहे का, त्याच्या नावानं स्वतःच्या नावानं ती जमीन आहे का, त्यानं केलेली कागदपत्र खरी आहेत का, किंवा जर तुमच्या वडिलांच्या नावानं असेल आणि तुम्हाला तुमच्या नावानं सॉल्व्हन्सी काढायची आहे तर तुमच्या वडिलांना ते कल्पना दिली आहे का. अशा प्रकारचे नॉमिनल चौकशी करून ते 1-2 दिवसात परत अहवाल त्यांचा तहसीलदार साहेबांना ते देतात. त्यामध्ये जनरली असतं की बाबा यांचं मूल्यांकन बाबा जमिनीचं 2 लाख आलंय, 5 लाख आलंय, 10 लाख आलंय, ज्या प्रकारे तुम्ही जी जमीन दिली आणि ज्याचं ते काय मूल्यांकन असेल त्या प्रकारे एवढं मूल्यांकन आलेलं आहे. याच्यावरती काय बोजा आहे का, जर बोजा असेल तर तो त्यातनं मायनस केला जातो. लक्षात घ्या, जर बाबा तुमचं 5 लाख रुपये तुमचं मूल्यांकन झालेलं आहे, त्याच्यावरती 1 लाख रुपये 2 लाख रुपये तुमचा बोजा आहे आणि तुम्ही 50,000 1 लाख रुपये मागणी केली आहे, तर त्याच्यावरती ते एक महत्त्वाचा विषय सर्कल अधिकारी बघू शकतात की बाबा तुमचं मूल्यांकन किती झालंय, त्याच्यावरती बोजा किती आहे आणि तो बोजा वजा जाता, मूल्यांकन वजा तुमच्यावरती असणारं कर्जाचा बोजा वजा जाता राहणारी रक्कम ही तुम्हाला सॉल्व्हन्सी देण्यासाठी पुरेशी आहे का, हे एक ते सर्कल अधिकारी जनरली बघतात. हे बघितल्यानंतर त्यांचा रिपोर्ट ते तहसीलदार साहेबांना देतात आणि त्या प्रकारे एक 3 ते 4 दिवसामध्ये आपल्याला ही ऐपत प्रमाणपत्र किंवा सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट तहसीलदार साहेबांच्याकडून मिळतं. आता ही रक्कम मी तुम्हाला सांगितली तुमच्या लायसन फीच्या 50% आहे. लायसन फी ही तुमच्या लोकसंख्येवर अवलंबून आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये विचार करून आपण आपल्या सॉल्व्हन्सीची रक्कम ठरवायची आहे. जर तुम्हाला ह्यामध्ये खरंच तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि ह्यामध्ये तुम्हाला काय अडचण येत असेल तर मी तुम्हाला अगदी आवर्जून विनंती करतो की तुम्ही आपली जी सॅम्पल फाईल आहे ती घ्या. त्या सॅम्पल फाईल बरोबर आम्ही ह्या लायसन फीचा जो GR आहे तो देत असतो. हा जो लायसन फीचा GR आहे हा तुम्हाला कुठेही नेटवरती कुठल्याही गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती मिळत नाही. त्याच्या मागचं कारण असं असू शकतं की लिकर संदर्भातलं जे सर्क्युलेशन आहे ह्याला लिमिटेशन्स आहेत. हे ओपन पोर्टलवर ओपन पब्लिकमध्ये देता येत नाही. हे जे GR आहे हे मला देखील विकत घ्यावे लागतात. त्याच्यावरती किंमत खूप कमी असते, परंतु अगदी मला 5-5 अंकी रक्कम देऊन, आता ह्या यूट्यूबवरती ह्या रकमा कुणाला द्याव्या लागतात, किती द्याव्या लागतात
हे सांगणं चुकीचं आहे. परंतु 5-5 अंकी रक्कम देऊन मला तो GR आणावा लागतो, विकत घ्यावा लागतो. तसंच आहे नावाचा GR संदर्भात पण तसंच आहे. हा GR पण गव्हर्नमेंटचा GR आहे. हा देखील तुम्हाला कुठेही कुठल्याही पोर्टलवर गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर सर्व GR उपलब्ध असतात. त्या पोर्टलवरती तुम्हाला नावाचा GR मिळणार नाही, हा लायसन फीचा GR मिळणार नाही. कारण का त्यामागचं कारण ते असू शकतं. आणि तो GR देखील मला 5-5 अंकी रक्कम देऊन मला स्वतःला विकत घ्यावा लागतो. हे जे GR आहेत हे आपण त्या सॅम्पल फाईल बरोबर फ्री देत असतो. लक्षात, त्याची नॉमिनल किंमत आहे. परंतु हे GR एवढ्या स्वस्तात आपण का देऊ शकतो, तर तुमच्यासारखी 10, 20, 25 लोक घेतात आणि हे आपापसात कॉन्ट्रीब्युशन होतं आणि त्यामुळं हे GR आपल्याला स्वस्त मिळतं. परंतु जर तुम्ही सिरियस असाल तर मागं पण मी सांगितलं, नावाच्या बाबतीत खूप जणांनी एकानं अजिंक्य नाव ठेवलं, सगळी फाईल तयार केली, ती गेली, रिजेक्ट झाली, त्यालाच कळलं ना काय. नंतर कळलं अजिंक्यतारा किल्ला आहे आमच्या साताऱ्यात, तो होता सोलापूर साईडचा, त्याला त्या अजिंक्यताराविषयी काही फारशी माहिती नव्हती. ग्रामीण भागातला होता, सोलापूरचा नव्हता, पंढरपूरच्या इथनं अजून आज छोटंसं गाव आहे. तर तिथलं त्याला काय, त्याच्या मुलाचं नाव अजिंक्य होतं. सर्व फाईल तयार केली, वाया गेली, त्याला सगळं परत काढावं लागलं. फूड अँड ड्रग, शॉप ॲक्ट, नकाशावरची नावं बदलून घेण्यासाठी नकाशे चेंज करावे लागले. त्यानं ग्रामपंचायतच्या NOC घेतल्या होत्या, त्या हॉटेलच्या नावानं घेतल्या होत्या, त्या नवीन हॉटेलच्या नावानं घ्यावं लागलं. पण नवीन हॉटेलचं नाव घेण्यासाठी पण ते काय ठेवावं, परत रिजेक्ट होऊ नये का असं त्याला बघावं लागलं. मग लक्ष्मी ठेवावं का, अरे कसं चालेल, अशा अनेक गोष्टी आहेत. तर जर तुम्ही सिरियस असाल तर मिनिमम कन्सल्टन्सी घ्या, नका घेऊ. परंतु त्या सॅम्पल फाईल सोबत आणि त्या सॅम्पल फाईलमध्ये मी एवढी माहिती दिली आहे की तुमचं तुम्ही देखील ते करू शकता. असो, या ठिकाणी आपल्याला अशा मार्गानं सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट मिळतं. ठीक आहे. हे सॉल्व्हन्सी सर्टिफिकेटचा झाला एक मार्ग. काही ठिकाणी आता पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी बऱ्याच वेळा शहराच्या ठिकाणीच हे प्रॉब्लेम येतात. किंवा एकांचा आम्हाला प्रॉब्लेम असा आला होता, ग्रामीण भागामध्ये होता, की त्याच्या नावानं जमीन आहे पण त्याच्यावरती बोजा ठेवलाय बँकेचा आणि ते भरला नाही आणि त्याच्यावर NPA गेलंय, त्याच्यावर बँकेची केस चालू आहे. त्यामुळं तहसीलदार साहेबांनी त्याच्यावरती सॉल्व्हन्सी द्यायला नकार दिलाय, म्हणून आम्हाला बँक गॅरंटी काढायची आहे. किंवा आणखी एक केस झाली होती की तो दुसऱ्याला जामीनदार राहिलाय, त्यानं कर्ज नाही काढलेलं, त्याच्या नावानं जमीन आहे, त्याच्या जवळच्या मित्राला तो जामीन राहिला आणि जो जामीन राहिला, ज्याला जामीन राहिला त्यानं ती काय रक्कम, मोठी रक्कम होती, त्यानं ती रक्कम काही कारणामुळे लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये त्याचा तो व्यवसाय बंद पडला आणि त्याला ती रक्कम भरता आली नाही, की मग बँकेनं ह्याच्या पण मालमत्तेवरती बोजा ठेवला आणि ह्याला पण ते त्या प्रकारचं स्वतःला बिझनेस करायचा आहे, परंतु त्याला त्या प्रकारचं तहसीलदारांची सॉल्व्हन्सी जी जवळजवळ मोफत मिळते. थोडाफार खर्च येतो की तुम्हाला व्हॅल्युएशन करायला थोडा खर्च येईल, ॲप्लिकेशन करायला थोडा खर्च येईल, ते स्टॅम्प वेंडर लोक काही 100-500 रुपये मागतील, परंतु जवळजवळ 1000-2000 रुपयात तुम्हाला हे मिळून जातं. ह्याच्या विरुद्ध बँक सॉल्व्हन्सी म्हणून हे जी काही 2-3 कारणं सांगितली, मुंबईसारख्या ठिकाणी प्रॉपर्टीज नाही आम्हाला, आम्ही बिअर शॉपी चालू करणार आहे, भाड्यात जागेत चालू करणार आहे, आम्ही राहायला पण भाड्यानं आहे, चाळीत आहे, फ्लॅट आहे, सरकारी फ्लॅट आहे, माझ्या मुलाच्या नावानं करायचं आहे, आमची प्रॉपर्टी गावी आहे, तिकडं कोण जाणार, तिकडची सॉल्व्हन्सी इकडं चालणार का, चालती, परंतु मग तिकडं जावा या ह्यात खर्च जाईल, त्यापेक्षा मी इथं बँक गॅरंटी काढतो. बँक गॅरंटी काढायला काय हरकत नाही. ऐका, जर तुम्ही शहरात असाल तर पहिली गोष्ट तुम्हाला लायसन फी जास्त बसू शकते. ग्रामीण भागामध्ये 60-65 हजार लायसन फी, 50,000च्या लोकसंख्येच्या आत 1 लाखापर्यंत काहीतरी 1 लाखाच्या आसपासच लायसन फी, 90-92 हजार. तिसरा स्लॅब 2 लाखाचा आहे, 2-2.5 लाखाचा आहे, तिथे 1,90,000 वगैरे लायसन फी आहे. लक्षात. तर ह्याच्या 50% तुम्हाला शहरी भागात देखील सॉल्व्हन्सी काढावी लागते. तर तेवढी रक्कम त्या बँकेमध्ये तुम्हाला FD स्वरूपात गुंतून पडते, कायमस्वरूपी, जवळजवळ कायमस्वरूपी. तर मित्रांनो, ग्रामीण भागात असाल, तुम्हाला 50,000ची सॉल्व्हन्सी पाहिजे. आता एखादी बँक, ICICI बँकेत मी गेलो होतो, नाही तुम्हाला 50,000ची सॉल्व्हन्सी पाहिजे ना, 1 लाखाची FD करा, 2 लाखाची FD करा. म्हणजे त्याला काय असं त्यांच्या ह्याला हेच नाहीये. मॅनेजर म्हणला
50,000ची लायसन्स सॉल्व्हन्सी पाहिजे ना 1 लाखाची एफडी करा तुम्हाला देतो. निष्कारण तुमचे 50,000 भले 50,000च्या लायसन्स फीला 50,000 घेतले त्यानं तुमचे निष्कारण ते 4-5 वर्ष किंवा लॉंग टाईम मध्ये ते पैसे अडकून पडतात. त्याला ते देणार 4%, 5%, 6% व्याज. इकडं महागाईचा दर 8% आहे, 7-8% आहे. त्याच्यावरती तुमचं TDS वगैरे कट होणार किंवा आणि त्याच्या व्याजावरती तुम्हाला टॅक्स लागणार जर तुम्ही टॅक्स पेअर असाल तर. त्यामुळे ते परवडत नाही. त्यामुळे सर्वात बेस्ट वे आहे की तुम्ही ऐपत प्रमाणपत्र किंवा सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट तहसीलदार ऑफिसच्या माध्यमातून काढावं. त्यातून पण अगदीच नाईलाज आहे, काहीच पर्याय नाहीये आणि तुम्हाला बँक गॅरंटी किंवा बँक सॉल्व्हन्सी काढायची. तर त्या ठिकाणी पण काही बँका कुठल्याही स्वरूपाची तुमच्याकडून एफडी न घेता एक सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट इश्यू करतात. त्या सॉल्व्हन्सी सर्टिफिकेटचा नमुना पण माझ्याकडे आहे. लक्षात, कुठल्याही स्वरूपाचं तुमच्याकडून हे घेतलं जात नाही, एफडी वगैरे काय घेतलं जात नाही आणि तुम्हाला सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट दिलं जातं. त्या स्वरूपाचा एक नमुना मी तुम्हाला या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न करतो. परंतु ह्या सॉल्व्हन्सीचा असा आहे की ती काही कलेक्टर साहेबांना चालू शकेल तर काही कलेक्टर साहेबांना ती चालणार नाही. आता जी सॉल्व्हन्सी मी तुम्हाला दाखवतोय ही त्या संबंधित, मी त्याचं नाव काय हे सांगत नाही, परंतु ही त्यांना चालली. लक्षात, आता बघा ही तर दिसते का बघा, ही सॉल्व्हन्सीवर असं लिहिलंय, मी तुम्हाला वाचून दाखवतो. टू हुम इट मे बी solvency certificate. This is to certify that Mr. So and so, age so and so, resident at post so and so, taluka so and so, district so and so, has maintained the saving account with our branch from 21/1/2020 and is solvent to the extent of rupees 1 lakh, कंसात 1 lakh only, to the best of our knowledge and information. This certificate is issued at the specification request of Mr. So and so. Hence, the certificate does not constitute statement of liability on the part of the bank. खाली सही शिक्का आहे. लक्षात, अशा स्वरूपाची बँक सॉल्व्हन्सी काहीही डिपॉझिट न घेता, तुमचे बँकेचे चांगले संबंध असेल तर बँक देऊ शकते. परंतु ह्यामध्ये एक धोका आहे की काही ठिकाणी काही कलेक्टर साहेबांना ही सॉल्व्हन्सी चालणार नाही. समजून घ्या. दुसरं जे सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट आहे जे 100% चालतं, बँक गॅरंटी म्हणतात त्याला. त्या ठिकाणी तुम्हाला जे तुमचं एक्साइज ऑफिस आहे त्या एक्साइज ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्याकडून त्या एक्साइज ऑफिसचं एक बँक अकाउंट असतं. जिल्ह्याच्या ठिकाणी जे SP ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या बँक अकाउंटची डिटेल, म्हणजे बँक अकाउंटचं नाव, त्या बँक अकाउंट नंबर, त्या बँकेच्या कुठली बँक आहे, त्याची ब्रँच कुठली आहे आणि त्या ब्रँचचा IFSI कोड हे तुम्हाला घेऊन यावं लागतं. ते तुमच्या त्या संबंधित बँकेला द्यावं लागतं. त्या संबंधित बँकेला दिल्यानंतर तेवढ्या रकमेचं, आता त्या डिपॉझिटला काही मर्यादा नाही, म्हणजे 50,000ची सॉल्व्हन्सी पाहिजे असेल तर ती बँक कदाचित 50,000 रुपयामध्ये पण ऐकल किंवा 1 लाख रुपये ठेवा म्हणून किंवा त्यांच्या मनानं जे काय असेल ते. ओके, हे तुम्ही एफडी ठेवल्यानंतर ती माहिती तुमची ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी SP ऑफिस आहे तिथून ही माहिती घेऊन यायची. काय अकाउंटचं नेम काय आहे, जनरली स्टेट एक्साइज ऑफिस डिस्ट्रिक्ट सो अँड सो, कुठल्या बँकेमध्ये, स्टेट बँकेमध्ये जनरली असतात. ओके, कुठल्या बँकेमध्ये, कुठल्या ब्रँचमध्ये, त्याचा अकाउंट नंबर काय आहे आणि त्याचा IFSI कोड काय आहे, ही माहिती घेऊन यायचं आणि ही माहिती त्या बँकेला, त्या ॲप्लिकेशनला द्यायची. मग ती बँक तुम्हाला बँक गॅरंटी देते त्या एफडीच्या अगेन्स्ट की
ज्यावेळेस एक्साईज ऑफिस त्यांना बँकेला डिमांड करेल ह्या रकमेचं 50,000 जेवढ्याची तुम्ही सॉल्व्हन्सी काढताय तेवढ्याची ज्या रकमेचं डिमांड करेल त्यावेळेस ती बँक संबंधित SP ऑफिसला ती रक्कम त्या संबंधित खात्यामध्ये लगेच वर्ग करेल. अशा प्रकारची लेखी हमी बँक गॅरंटी लेखी हमी बँकेनं संबंधित SP ऑफिसला दिली असते. ही प्रोसिजर आपल्याला वाटते तेवढी सोपी नाहीये. ही प्रोसिजर संबंधित बँक अधिकाऱ्यांना देखील आज तागायत नीट माहीत नाहीये. ही प्रोसिजर संबंधित बँक अधिकाऱ्यांना देखील आज तागायत नीट माहीत नाहीये. ते इकडं तिकडं देताच येत नाही, त्याचा नमुना नाहीये, मग नमुना आणा. आम्ही ह्याच्यापूर्वी बऱ्याच जणांना सांगितलं होतं नका या भानगडीत पडू. त्यांना वाटलं नाही माझी पहिली एफडी आहे, माझ्या आईच्या नावची एफडी आहे, पडदेशी होऊन जाईल. नाही आमच्याकडे नमुनाच नाही, मग नमुना आणा. मग ती लोक उगीच कन्सल्टन्सी घेतली होती, उगीच मागं पडली. अहो म्हटलं असं नसतं. त्या बँकेच्या वेबसाईटवर सॉल्व्हन्सी सर्टिफिकेटचा बँक गॅरंटीचा नमुना असतो आणि त्याच नमुन्यात त्यांना देण्यास बंधनकारक असतात. मी त्यांना नमुना दिला स्टेट बँकेचा नमुना. तुम्ही गेला बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ते स्टेट बँकेचा नमुन्यात बँक ऑफ महाराष्ट्र तुम्हाला ती सॉल्व्हन्सी किंवा बँक गॅरंटी देत नाही. त्यांची ऑनलाईनची वेबसाईट आहे, ज्या वेबसाईटच्या माध्यमातून त्यांचे सगळे व्यवहार होतात, तिथंच त्यांच्याकडे एक वेगळा सेक्शन असतो वेबसाईटवर. त्यामध्ये सर्व नमुने असतात. त्या नमुन्यामध्ये बँक गॅरंटीचा पण नमुना असतो. तो बँक गॅरंटीच्या त्यांच्या वेबसाईटच्या नमुन्यातच ती बँक गॅरंटी देतात. हा मी स्वतः घेतलेला अनुभव आहे. कोकणातली पार्टी होती, खूप त्रास झाला, खूप म्हणजे खूप त्रास झाला. ते म्हणतात ना भीक नको कुत्रावर, एफडी होती, सगळं होतं, पण त्या अधिकाऱ्यांनाच माहीत नाही. मग त्यांनी ते दुसऱ्या त्यांचं गाव छोटं होतं, त्यांच्या त्या छोट्या गावच्या त्या बँकेत होतं. मग त्याला अधिकाऱ्याला माहीत नाही म्हणून त्यानं ते तालुक्याच्या ठिकाणी पाठवलं. तालुक्याच्या अधिकाऱ्याला पण नीट माहीत नाही. तो म्हणला मी आलोय बदलीवरती इथं. ते परत पहिले अधिकारी आले, रेग्युलर असतात ते, की मग तुम्ही बघा. परत ते 15 दिवसांना आले. अनेक गोष्टी होत गेल्या. तेवढ्या कमी कष्टात कमी वेळेत ही तुम्हाला सरकारी सॉल्व्हन्सी मिळते. अगदी तुमच्या नावानं जागा नसेल किंवा तुमच्या नावानं ती प्रॉपर्टी नसेल, तुम्ही तुमची आई, वडील, काका, मामा यांच्या नावची प्रॉपर्टी देखील वापरू शकता. लक्षात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बराच मोठा झालाय, अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ गेलाय आणि माझं देखील एवढे मोठे व्हिडिओ वन टेक नॉनस्टॉप बनवणं आणि ती माहिती देणं हे खूप मला देखील तसं अवघड आहे. आणि बिन थांबता बिन काही वाचता बिन बघता हे अर्धा तास एखाद्याविषयी बोलणं म्हणजे मला देखील थोडंसं मेंटली थोडंसं ताणचं काम आहे. तरी पण जेवढी शक्य आहे तेवढी योग्य आणि अचूक माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर अगदी तुम्ही सन्मान करत असाल की ह्या माहितीचा, तर मी तुम्हाला अगदी विनंती करतो की आपल्या व्हिडिओला लाईक करा, हे व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, हा टाइमपाससाठीचा काहीतरी चुकीची माहिती देण्याचा किंवा तुमचं मनोरंजन करण्याचा, काहीतरी खोटी माहिती अर्धी निम्मी माहिती देण्याचा नाही, तर प्रत्येक विषयात डीपवर जाऊन पूर्णपणे खोलात जाऊन त्या माहितीची चिरफाड करून त्या माहितीचं काही सुद्धा मागं न ठेवता त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, काय करावं याच्यावर माझं काय मत आहे, त्यात त्रास काय होऊ शकतो, हे सगळं मी सांगण्याचा प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रयत्न करत असतो. जर खरंच तुम्हाला माझे एफर्ट्स आवडत असतील तर नक्की ह्या आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले हे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचे वाटत नसतील, उपयोगाचे वाटत नसतील, तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की, तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. एवढं बोलून हा व्हिडिओ इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.